मी विद्या आणि हे आहे पंचपक्वान्न. चला तर सुरू करूया चवीची नवी सफर. शिल्लक राहिलेल्या चपात्यांना देऊया नवीन ट्विस्ट. चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया. इथे सकाळी बनवलेली 1.5 चपाती शिल्लक होती, जी संध्याकाळी खायला मला अजिबात आवडत नाही. त्यासाठी मी असे नवनवीन जुगाड करत असते. आता ही चपाती ओबडधोबड चुरून आपण ती मिक्सरच्या भांड्यात घातली आहे आणि आवडीनुसार त्यात हिरव्या मिरच्या. मी इथे 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या. आता हे मिश्रण आपण छान बारीक वाटून घेऊया. मिश्रण अशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे. अधिक जास्त जाड किंवा खूप जास्त बारीक न करता अशा पद्धतीने आपल्याला चपाती वाटून घ्यायची आहे. आता इथे मध्यम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे आणि आता तो कांदा आपण छान चिरून घेऊया. तुमच्याही घरात चपाती शिल्लक राहते ना, मग त्या चपातीचं तुम्ही असं काय करतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता एका कढईमध्ये साधारण 1 ते 1.5 चमचा इतकं तेल घातलं आहे. कढीपत्ता, शेंगदाणे, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा मोहरी. आता हे मिश्रण साधारण 1 ते 1.5 मिनटं आपण छान परतवून घेऊया आणि शेंगदाणे छान परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बारीक आपण चिरून घेतलेला जो कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे आणि कांदा छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे. 2 ते 3 मिनिटात मंद आचेवरती आपला कांदा छान सोनेरी रंगाचा होतो. आता यामध्ये पाव चमचा इतकी हळद घालून घेऊया आणि अगदी अर्धा मिनटं हे परतवायचं आणि आपण वाटून घेतलेलं जे मिश्रण आहे म्हणजे हिरवी मिरची, लसूण आणि चपाती ते आपण यात घालून घेऊया आणि छान परतवून घेऊया. आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि हे मिश्रण छान परतवायचं आणि त्यामध्ये अगदी अर्धा चमचा इतकी साखर घालायची आणि हे मिश्रण अर्धा मिनटं किंवा 1 मिनटं इतकं परतवून घ्यायचं. तयार झाला आहे आपला चपातीचा भुगा. आहे की नाही झटपट साधी सोपी रेसिपी. रेसिपी कशी वाटली आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.